नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षेबाबत पाहणार आहेत। पालकांनो, आपल्या मुलांना NMMS मी आता पोस्ट केल्याप्रमाणे दरमहा 1000 रुपये आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या परीक्षेला आपण NMMS अशी परीक्षा म्हणतो। NMMS ही परीक्षा म्हणजे नॅशनल कम मेरिट स्कॉलरशिप बाबत ही परीक्षा भारत सरकार राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांना बसता येते। या परीक्षेला बसण्यासाठी 8वी मध्ये शिकत असणारा प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो। या परीक्षेमध्ये आपल्याला शासनाकडून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर इयत्ता 12वी पर्यंत दर महिन्याला 1000 रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून मिळते। ही स्पर्धा बहुपर्यायी पद्धतीची आहे, स्पर्धा परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 2 विषयामध्ये किंवा 2 भागामध्ये ही परीक्षा घेतली जाते। पहिला भाग असतो सॅट परीक्षेसारखा आणि दुसरा भाग असतो मॅट परीक्षेचा। तर अशा 2 भागामध्ये ही परीक्षा घेतली जाते। ही परीक्षा आहे पहा 180 गुणाची। 180 गुण या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी 180 गुणाचे प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये 80 गुण 90 गुणाची मॅट परीक्षा असते आणि त्याच्यानंतर 90 गुणाची सॅट परीक्षा असते। हे प्रश्न प्रकार या परीक्षेमध्ये विचारले जाणारे हे वस्तुनिष्ठ असतात, बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जो काही वर्गामध्ये शिकवलेला सिलेबस असतो त्यामध्ये सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल, त्यानंतर इंग्रजी असेल किंवा आणखी बुद्धिमापन चाचणी असेल, अंकगणित असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या 8वी मध्ये शिकत असलेल्या विषयामधलेच प्रश्न त्या परीक्षेला विचारले जातात। म्हणून या विद्यार्थ्यांना ही परीक्षा अत्यंत सोपी जाते आणि या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आपला चालू वर्षाचा अभ्यास करत करत या परीक्षेची चांगली तयारी करू शकतो आणि ही परीक्षा जर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाली तर त्याला 12वी पर्यंत जवळपास 1000 रुपये महिना सरकारकडून शिष्यवृत्ती त्या ठिकाणी प्रदान केली जाते। त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला नक्की बसलं पाहिजे। याच्या पाठीमागचं कारण असं आहे कारण उद्याच्या येणाऱ्या भविष्यामधल्या ज्या मोठ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारी होण्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेचं एक छोटंसं रूप आहे आणि आता जर आपल्याला या विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये या स्पर्धा परीक्षेची ओळख जर करून द्यायची असेल मित्रांनो, तर पालकांनी आवर्जून आपल्या पाल्याला 8वी मध्ये होणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलं पाहिजे। कारण या परीक्षेमध्ये जर बसवलं तर उद्याच्या येणाऱ्या परीक्षेचं स्वरूप त्याला आजच समजेल आणि त्या दिशेनं त्याला त्याच्या अभ्यासाचा आवाका वाढवता येईल आणि अभ्यासाच्या माध्यमातून त्याला उद्याच्या परीक्षेचं चांगल्या पद्धतीचं ज्ञान होईल। म्हणून विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बसलं पाहिजे। या परीक्षेसाठी आपण या ठिकाणी बरीच माहिती तुम्हाला मी यानंतर या PDF द्वारे सांगणारच आहे। ही परीक्षा केव्हा घेतली जाते, त्या ठिकाणी तिची परीक्षा फीस किती आहे, ती परीक्षा पास झाल्याच्या नंतर आपल्याला कोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, या सर्व गोष्टी आपण खालील व्हिडिओ त्या PDF मध्ये पाहणार आहेत। त्यामुळे आत्ताच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मुद्दामहून बसवणं, आवर्जून बसवणं, कारण आज या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारची गाईडलाईन न मिळाल्यामुळे उद्याच्या स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणचं स्वरूप आपल्याला माहिती होत नाही आणि आपला पाल्य फक्त शाळेमध्ये जातोय, अभ्यास करतोय, पण या परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने विचार करत नाही। छोट्या छोट्या स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, नवोदयची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्याला मुद्दामून भाग घेतला पाहिजे। यासाठी पालकांनी आग्रह केला पाहिजे। हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याबाबत तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी या परीक्षेच्या PDF च्या सहाय्याने तुम्हाला देण्यात येणार आहे। ठीक आहे, सर्वांना मी विनंती करतो पालकांना की या NMMS परीक्षेला सर्व 8वीच्या वर्गाच्या आपल्या पाल्याला बसवणं गरजेचं आहे, कारण उद्याचं त्याला भविष्यातल्या मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा आणि त्याचं छोटंसं स्वरूप आजच्या या परीक्षेतून माहिती होईल। ठीक आहे, आपण इथं थांबूया। धन्यवाद।